काश सब एग्ज़ाम भी मोबाइल में होते। राइटिंग से ज़्यादा तो हमारी टाइपिंग तेज़ है। बाबा बाबा वस्त्रालय यवतमाळमधून का? जेवण झालं अनिल दादा, तुमचं झालं की नाही? एका नवऱ्याने म्हटलं, अगं मी तुला फोनसाठी माझी किडनी देतो. बायको बोलली, राहू द्या तुमची किडनी, तुम्ही इतके बेवडे. डॉक्टर बोलला की किडनी खराब झाली, आता किडनीचे 4 रुपये पण नाही भेटतील, चालले किडनी विकायला. अरे वो यार मला ते नीट रीट. सॉरी शिवम दादा. आज बायको बोलली मी खूप जाड झाली का, विवाद टाळण्यासाठी मी नाही बोल. तर म्हणे मला उचलून फ्रीजजवळ घेऊन चला, मी आईस्क्रीम खाईल. मी विचार करून सांगितलं, तू इथेच बस, मी फ्रीजच उचलून. तो किडनीचा जोक स्वतः बनविला होता मी. ओ मत छीनो कॉलेज के बच्चों से मोबाइल, ये अकेले रहने से डरते हैं, ले लो परीक्षा भी व्हाट्सएप पे, क्योंकि यही वो चीज़ है जो ये मन लगा कर पढ़ते हैं. बाई ग बाई. काही जोक स्वतः बनविते, काही जोक बरं. हां कळतं बनवलेला, स्वतः बनवलेला जोक कळतं राधा मला. सॉरी या माझ्या वाचण्याच्या मिस्टेक तर होतातच. हाय राधा, हाय जावई बुवा. शिवमदादा चुकले असेल, शिवमदादा चुकले असेल. मी टायपिंग करताना चुकली, पुन्हा वाचून बघितलं असेल. मॅसेज पुन्हा वाचून बघितला असेल. ह्याला स्पेलिंग तर एअर मारायची आहे. सॉरी रे भावांना, सॉरी. शहाजी हॅलो. स्वप्नील दादा, त्या बीड टू सोलापूर हायवेवर आहे येरमला, आणि बार्शीला जातो तेव्हा ती शॉप आहे. अरिफ शहाजी हॅलो, हाय ऑल ऑफ यू. अरे हा राजकुमार तोच तर नाही आहे ना? तोच आहे. स्वप्नील दादा हा तोच राजकुमार आहे. जेवण झालं का? शिवम दादा जेवण झालं नसेल तर जेवण कर. हे बर्थडेला पावभाजी करण्याचं ट्रेंड सुरू आहे वाटतं. का बरं, कोणी केली? शिवम बीड सोलापूर हायवेला माझं शॉप आहे. लुंगी मिळते का तुमच्या शॉपमध्ये? बर्थडेला आता सर्वात मोठा ट्रेंड म्हणजे तोंडाला पूर्ण केक पोचणे. व्हॉट इज युअर शॉप नेम? संस्कार. आज आबाचा बर्थडे आहे, पावभाजी खाऊन आलो. अरे हो का? गजानन सोलंकीची आलो.